कांदा उत्पादकांचं वांद संपण्याचं नाव घेत नाही आहे. मी आता येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आलेला असून या ठिकाणी आपण पाहू शकतात का साधारण 400च्या जवळपास वाहनामधून या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीसाठी आणलेला आहे. या ठिकाणी जर बघितलं तर कांद्याला जास्तीत जास्त 1470 रुपये तर सरासरी 1000 ते 1100 रुपयाच्या जवळपास आहे. तर कमीत कमी 300 रुपयाच्या जवळपास कांद्याला बाजारभाव मिळतोय. आणि दुसरीकडे जर बघितलं तर या ठिकाणी शासकीय कांदा खरेदी केंद्र या ठिकाणी सुरू झालेलं नाहीये. आणि या ठिकाणी जर बघितलं तर त्यापेक्षाही कमी दर हा मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे की या ठिकाणी शासकीय कांदा खरेदी केंद्र सुरू करावं. आपण याबाबत या ठिकाणी शेतकरी त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मला हे सांग काका, तुम्ही कुठून आले, किती कांदे आणलेले, काय बाजारभाव मिळाला? राजापुरून आलो येवला तालुका इथं 1412 रुपये गेला. तर फेडरेशन गव्हर्नमेंट काय म्हणजे चालू करतो 7 दिवस झाले अजून चालू नाही केला. फेडरेशन असतं तर हा 1580 गेला असता. तर 1580 न परवडत नाही तो, पण मग 2000 कमीत कमी बाजार पाहिजे कांद्याला. केंद्र सुरू केलं पाहिजे. अजून काय मला हे सांगा, तुम्ही इथं कांदे विक्रीला आणले, तुमच्या कांद्याला काय बाजारभाव? इथले 1000-1500 रुपये. पण मग याच्यात काय परवडतच नाही ना. काय मजुरी निघत नाही. काय मागणी? कमीत कमी 2000च्या आसपास कांदा गेला पाहिजे तर परवडत नाही. शेतकऱ्याला काय परवडत? एकंदरीत पाहता या ठिकाणी शासकीय कांदा खरेदी केंद्र जे तर ते नाफेड असेल किंवा NCCF असेल यांचं सुरू करावं अशी मागणी या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. उमेश पारिक, TV9 मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.